मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत दरवर्षी नालेसफाईचे टेंडर काढले जातात। दरवर्षी नालेसफाईमध्ये करोडोचे टेंडर काढून देखील नालेसफाई पूर्ण होत नाही आणि मीरा भाईंदरमध्ये दरवर्षी या लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या नालेसफाईच्या टेंडरमध्ये केला जातो। नालेसफाईचं दरवर्षीचं टेंडर आशापुरा एंटरप्राइज करून एक ठेकेदार आहे, या ठेकेदाराला दिलं जातं। नालेसफाई होत असताना त्या ठेकेदाराविरुद्ध अनेक तक्रारी केल्या जातात, परंतु त्या ठेकेदारावरती महानगरपालिकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही। नालेसफाई योग्य होत नाही तरी देखील वर्ष संपल्यानंतर पुन्हा त्याच ठेकेदाराला टेंडर दिलं जातं। आज आपण इथं आलो आहोत मांडीपाडा या ठिकाणी। आपण पाहू शकता की इथे हे नाल्यामध्ये किती कचरा आहे। हा इकडचे ही जे पब्लिक आहे, ह्या जो पूर्ण त्यांचा जो कचरा आहे हा नाल्यामध्ये टाकतात आणि अशा प्रकारे हे नाल्यामध्ये पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। आम्ही ह्या बातम्या प्रसारित केल्यानंतर इकडचे नगरसेवक येतात, इकडे स्टंटबाजी करतात, फक्त इथे रील बनवतात स्वतःची की आम्ही इकडे आलो, अधिकाऱ्यांना घेऊन येतात, परंतु या इकडच्या नगरसेवकांना अधिकारी देखील घाबरत नाही आहेत। नगरसेवक इथे आल्यानंतर रील बनवल्यानंतर इथे अधिकाऱ्यांनी जी कामं केली पाहिजे ती अधिकारी देखील कामं करत नाहीत। नालेसफाई अजूनही तशीच आहे। इकडचे जे नगरसेवक आहेत ते इथे आले होते, बांगड साहेब त्यांना इथे घेऊन आले होते, परंतु त्यानंतर देखील इथे कोणत्याही प्रकारे नालेसफाई झालेली नाही। तर माझ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना हीच विनंती आहे की तुम्ही जे दरवर्षी आशापुरा कन्स्ट्रक्शन जे कोण ठेकेदार आहे त्याला तुम्ही टेंडर देता, तो योग्य प्रकारे काम करत नाही, तर ह्या वर्षी कोणत्या तरी चांगल्या ठेकेदाराला काम द्यावे जो योग्य प्रकारे नालेसफाई करेल आणि ही समस्या आहे लोकांची दुर्गंधीची ती पूर्णपणे नष्ट करेल।